नाशिकमध्ये ढगफुटी सदृश पावसाचा इशारा देण्यात आलेला असून नाशिकचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष देखील सज्ज झालाय। जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून प्रत्येक अर्ध्या तासाला पावसाची स्थिती काय आहे ती नोंदवून योग्य त्या सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून दिल्या जात आहेत। लँडलाईन नंबरहून पावसाची स्थिती जाणून घेतली जाते, तर सध्या नाशिकमध्ये इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, कळवण, पेठ या भागामध्ये पावसाचा जोर वाढल्याचं दिसून येत आहे। जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। नाशिकमध्ये ढगफुटी सदृश्य पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि मी सध्या नाशिकच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या नियंत्रण कक्षामध्ये आहे। आपण जर बघितलं तर हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचं कक्ष आहेत आणि या ठिकाणी ही संपूर्ण यंत्रणा रात्रभर या ठिकाणी काही अडचण येत असेल तर त्या ठिकाणी ही काम करताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर पोलीस विभाग असेल, त्यासोबत महावितरणचा विभाग असेल आणि नाशिक जिल्हाचं जे आपत्ती व्यवस्थापन असेल ते सगळे अधिकारी या ठिकाणी आपल्याला काम करताना पाहायला मिळते। आपल्याला आता 2 दिवसामध्ये जे पावसाचा रेड अलर्ट आहे त्या अनुषंगाने महसूल विभाग असेल तसेच इतर सगळे विभाग आहेत यांची तयारी आपल्याकडून पूर्णपणे झालेली आहे। सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी आपल्याकडे उपस्थित आहे। तसेच त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू आहे। आपत्ती मित्राच्या सोबत संपूर्ण ही साहित्यांची मोड जी आहे ती बांधली जाते आणि त्यानंतर नाशिकमध्ये किंवा ग्रामीण भागांमध्ये आता ज्या पद्धतीनं पाऊस सुरू झालेला आहे त्यामध्ये कोणताही आपत्ती त्या ठिकाणी ऐनवेळी जर उद्भवली तर अशा स्थितीमध्ये नेमकं काय केलं पाहिजे याची संपूर्ण खबरदारी खरं तर ही घेतली जाते। लाईफ जॅकेट असतील किंवा इतर ज्या वस्तू आहे त्या देखील या ठिकाणाहून आता बाहेर काढल्या जात आहे। आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी नदीच्या परिसरामध्ये देखील पाऊस वाढल्यानंतर त्या ठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक ठिकाणी रहिवासी भागांमध्ये पाणी गेल्यानंतर काय नेमकं केलं पाहिजे याची संपूर्ण खबरदारी जी आहे ती घेतल्यानंतर हे सगळे आपत्ती मित्र हे बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळते आणि संपूर्ण नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचा हा कक्ष आपल्याला एकूणच सज्ज असल्याचा देखील या ठिकाणी दिसून येतोय। कॅमेरामन धनंजय दारुंडेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक।